अतुल सावेजी, दत्तात्रय भरणेजी, गुलाबराव पाटीलजी, गणेश नाईकजी, आमची सर्व मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली। या बैठकीमध्ये ओबीसीच्या ज्या 353च्या वर जाती आहेत या समाजाकरता 18 पगड जातीकरता बजेटमधनं साधारण 3800 कोटी रुपये जे मिळायचे आहे ते डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये बजेटेड अमाऊंट जो आहे जवळपास 1200 कोटीचं तर नुसती शिष्यवृत्तीच थांबलेली आहे। तर 3800 कोटी रुपये जे बजेटेड आहे ते बजेटेड पैसे ओबीसी त्या ठिकाणी मंत्रालयाला मिळावे असा एक त्या ठिकाणी चर्चा झाली। सोबतच राज्यामधल्या ओबीसी समाजाचे जे हॉस्टेल्स आहे त्या ठिकाणी ग्रंथालय आहे किंवा शासकीय कार्यालय आहे या बांधकामाकरता एक कन्सल्टन्सी नेमून त्या ओबीसी समाजाकरता जे जागा पाहिजे आहेत त्या जागेचे प्रस्ताव जे आलेले आहेत त्या प्रस्तावाला तातडीने जागा उपलब्ध करणे हाही या ठिकाणी चर्चा झाली। तिसरं महत्वाचं ओबीसी समाजाकरता ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना आहेत त्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे याकरता मेकॅनिझम तयार करण्याची चर्चा झाली। वित्त विभागाकडे काही विषय प्रलंबित आहेत त्या विषयाला तातडीने मार्गी लावण्याची चर्चा झाली। एकंदरीत जी कार्यकक्षा आहे त्या कार्यकक्षेमध्ये काय काय विषयाला समितीने काम करायचे यावर चर्चा झाली आणि सोबतच जे अत्यंत महत्वाचा जो आता जो संभ्रम जनतेच्या मनात आहे ओबीसी समाजामध्ये की आपला अन्याय होणार आहे, जे काही त्या ठिकाणी जो काही आता मराठा समाजाचं आंदोलन झालं त्यातून जो काही शासन निर्णय झाला त्यातून काही ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे याबद्दलही आम्ही खूप वेळ चर्चा केली आणि या चर्चेमध्ये एकच भूमिका सर्वांची आहे की जे कुणबी नोंदी आहे त्या नोंदी जी काही जीआर प्रमाणे निघेल त्या शोधून त्या कुठल्याही चुकीच्या पद्धतीच्या नोंदी दाखवू नये। चुकीच्या पद्धतीच्या नोंदी कुठल्याही समितीने त्या मान्य करू नये। मग ते ग्राम समिती असेल किंवा वंशावळ समिती असेल किंवा आमचे एडीओ तहसीलदार असतील त्यांनी चुकीच्या नोंदीच्या आधारावर कोणतेही ओबीसीचे प्रमाणपत्र इश्यू करू नये। शासन निर्णय जो झाला आहे मराठा समाजाला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याचा तर त्याबद्दल काही कुणाची ना नाही, पण एकही चुकीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी निघू नये याचा काहीतरी नियंत्रण असला पाहिजे याचाही चर्चा या बैठकीत झाली। नाहीतर मग जीआरचा काहीतरी चुकीचा अर्थ काढून त्या ठिकाणी काहीतरी नोंदी घेतल्या हे होऊ नये। जे नियमात आहे जे मागासवर्गीय राज्य मागासवर्गीय आयोगाच्या दिशानिर्देशाप्रमाणे मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जो ओबीसी मध्ये घेतला आहे त्याप्रमाणे जे दिशानिर्देश आहे आणि जो काही जीआर आहे त्या जीआर प्रमाणे जाताना एकही खोटं प्रमाणपत्र किंवा खोट्या नोंदी किंवा खोटे प्रमाणपत्र याच्या आधारावर मात्र कुठल्याही एडीओ तहसीलदारनी चुकीचे प्रमाणपत्र देऊ नये। जे शासन निर्णय आहे की मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे नोंद असेल तरच त्या ठिकाणी या ठिकाणी पुढे जावं असाच त्या ठिकाणी सर्वांचा एकमत होता, पण चुकीच्या नोंदी मात्र कुणी करू नये असं सर्वांचं या ठिकाणी चर्चा झाली आहे। काही त्या ठिकाणी शासन निर्णयाबद्दल संभ्रम होता, त्या शासन निर्णयाबद्दल पुढच्या उपसमितीच्या बैठकीत चर्चा होईल, पण आजच्या बैठकीत मात्र सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये 18 पगड जाती ओबीसी समाजाला महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण न्याय मिळावा, हक्काचा निधी मिळावा, हक्काचे सर्व त्या ठिकाणी जे काही ओबीसी समाजाचे सवलती आहेत त्या मिळाव्या। आणि एक अजून महत्वाचा निर्णय झाला, अण्णासाहेब पाटील महामंडळाची जशी योजना आहे विद्यार्थ्यांना व्यवसाय निर्माण करून देण्याकरता रोजगार निर्मिती करता तशी योजना ही ओबीसी मंत्रालयाने सुद्धा करावी असाही निर्णय या ठिकाणी झाला आहे। त्यामुळे राज्यातल्या ओबीसी समाजातल्या
तरुण विद्यार्थ्यांना पुढच्या काळामध्ये अण्णासाहेब पाटील जसं महामंडळ आहे त्याप्रमाणे सर्वच ओबीसीचे महामंडळ या ठिकाणी तशी योजना राबवतील अशी योजना या ठिकाणी झाला आहे। पुढच्या उपसमितीच्या बैठकीमध्ये जे आज ठरलेलं आहे आणि एकदा छगन भुजबळ साहेबांच्या काळामध्ये जी उपसमिती होती छगन भुजबळ साहेब अध्यक्ष असताना त्या उपसमितीने जे काही निर्णय घेतले होते त्या उपसमितीच्या निर्णयाचा ऍक्शन टेकन रिपोर्ट त्यांनी 12-13 निर्णय तेव्हा घेतले होते छगन भुजबळ समितीने, तर त्या समितीचा ऍक्शन टेकन रिपोर्ट आजपर्यंत आला नाहीये। त्या कुठल्या त्याच्यावर ऍक्शन झाल्या, कुठले त्यात बैठकीत जे उपसमितीच्या बैठकीत जे निर्णय झाले होते त्यावर ऍक्शन टेकन रिपोर्ट मागितलेला आहे। सर, मात्र छगन भुजबळ कुठेतरी नाराज आहेत। त्यांनी काल देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की ओबीसीवर कुठेतरी हा अन्यायच होणार आहे, त्यामुळे कोर्टात जाणार असं त्यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे या बैठकीत जीआर मध्ये जो शब्द आहे त्यावर काही शब्दांवर आक्षेप घेतले असं देखील कळतं। नाही घेतला ना, त्यांनी सांगितलं की 2 शासन निर्णय वेगळ्या पद्धतीचे त्यांनी सांगितले की त्या शासन निर्णयामध्ये त्यांना संशय आहे। त्यांना आम्ही त्या ठिकाणी पूर्ण शासन निर्णय त्यांनी वाचला, आम्ही वाचला, आमच्या सामाजिक न्यायाचे जे सचिव आहेत त्यांनी त्या ठिकाणी वाचन केलं, पण आमचा सर्वांचा आजच्या बैठकीमध्ये एकच महत्वाचा विषय होता, चुकीच्या पद्धतीच्या नोंदीच्या आधारावर कुठल्याही अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र देऊ नये। शासन निर्णय जो आहे की ज्याच्याकडे नोंदी आहे, एखाद्या वेळेस गाव समिती किंवा कुठलीही समिती कुठल्याही प्रेशरखाली किंवा कुठल्याही दबावाखाली कुठलंही प्रमाणपत्र देऊन त्याच्या आधारावर एडीओ किंवा तहसीलदार जे काही प्रमाणपत्र इश्यू करणार आहे त्यांनी मात्र जसं व्हॅलिडिटी करताना आपण व्हॅलिडिटीचे नियम आहे, कास्ट सर्टिफिकेट द्यायचे नियम आहे की कुठली कास्ट सर्टिफिकेट देताना काय काय डॉक्युमेंट बघितले पाहिजे, ते सर्व डॉक्युमेंट बघूनच आणि शासन जो निर्णय झाला आहे मराठा समाजांना कुणबी नोंदी ज्यांच्या आहे त्यांना ओबीसी देण्याबद्दलचा त्या शासन निर्णयाचं पालन होतं की नाही याचंही मात्र नियंत्रण केलं गेलं पाहिजे, याचंही त्या ठिकाणी नियंत्रण काहीतरी झालं पाहिजे असंही समितीचं मत त्या ठिकाणी होतं। हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी नाही अशा मराठ्यांना सुद्धा प्रमाणपत्र द्या अशी एक नवी मागणी आता जरांगे पाटील पुन्हा नाही, असं नाही आहे। शासन निर्णयामध्ये स्पष्टता आहे की कुठली तरी जशी एखादं ऍफिडेव्हिट दिल्यावरही कुठल्या तरी ब्लड रिलेशनमध्ये तुम्हाला कुणबी जातीचा प्रमाणपत्र मिळाला आहे किंवा कुणबी जातीची नोंद आहे, शेवटी ऍफिडेव्हिट दिल्यानंतर मात्र त्यांना ऍफिडेव्हिट सोबत ज्यांचे नातेसंबंध आहे त्या नातेसंबंध असणाऱ्या व्यक्तीचा काहीतरी पुरावा कुणबी असल्याचा हा जोडून ते वंशावळ समितीकडे आणि वंशावळ समितीने मग एडीओकडे या ठिकाणी द्यायचं आहे। त्यामुळं कधी कधी कुठल्याही प्रेशरमध्ये जाऊन कुठलंही प्रमाणपत्र येऊ नये। जे नियमानी प्रमाणपत्र आहे, जे कुणबी नोंदी आहे त्यांनाच मात्र प्रमाणपत्र मिळावं असा त्या जीआरचा अर्थ आहे। छगन भुजबळांना जेलमध्ये टाकण्यात यावं असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणतात, त्यामुळे कसं बघताय? कारण की ज्या पद्धतीने खरं तर छगन भुजबळ याला वारंवार विरोध करतात, त्यामुळे जरांगे पाटील म्हणतात की त्यांना आता जेलमध्येच टाका। नाही, जरांगे पाटील काय बोलले त्यांच्या म्हणण्यावर कोणाकोणाला जेलमध्ये टाकायचं आहे हे आता राजकीय भाग होईल, त्यामुळे मी काही राजकीय बोलणार नाही। मी समितीचा अध्यक्ष आहे, त्यामुळं कुणी राज्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही। राज्यामध्ये ओबीसी मराठा समाज अमोरासमोर येणार नाही। समाजामध्ये असं कोणी वातावरण तयार करू नये, ओबीसी मराठा असे वातावरण तयार करू नये। नियमान्याय त्या गोष्टी सरकार करत आहे आणि मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्र्यावर, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीवर ओबीसी समाजाचा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय करणार नाही आणि मराठा समाजामध्ये ज्या कुणबी नोंदी आहे त्यांच्याबद्दलही जो स्पष्टता आहे त्याबद्दलही कुठलाही चुकीचा निर्णय होणार नाही। या समितीचा ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा संपूर्ण विश्वास मुख्यमंत्र्यावर आहे। महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचा विश्वास देवेंद्र फडणवीसजीवर आहे, त्यामुळं
कुठलाही ओबीसीवर अन्याय होणार नाही याचा मला विश्वास आहे. नोंदी सापडलेल्या आहेत. श्वेतपत्रिका त्यांचं मन वळवण्यात काही वेळ मिळालं की नाही? 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, त्याची श्वेतपत्रिका काढण्यात आली असं सुद्धा एक मुद्दा आल्याच पाहिजे. नाही, 58 लाख नोंदी कुठल्या आहेत? शिंदे समितीने सर्व नोंदी तपासून सर्व नोंदीचा संपूर्ण सर्वेक्षण करून त्या नोंदीबद्दलचा संपूर्ण अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर केलेला आहे. त्यामुळे एकदा मंत्रिमंडळासमोर शिंदे समितीने अहवाल सादर केला की तो अहवाल क्लोज होतो. तो अहवाल रिओपन होऊ शकत नाही. ऑलरेडी शिंदे समितीने मंत्रिमंडळासमोर किती नोंदी याच्याबद्दलचा ऑलरेडी अहवाल सादर केला आहे. आता 58 लाख वगैरे जो विषय आणताय हा वेगळा विषय आहे, पण ऑलरेडी कुणबी समिती शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी तयार केली होती. त्या समितीचा रिपोर्ट गव्हर्नमेंटकडे आहे. त्यामुळे आता ते रिओपन होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये आता हे जे नवीन आपण म्हणतो हैदराबाद गॅजेट, याच्यामध्ये काय म्हटलं आहे? हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या बैठकीमध्ये जे काही सामाजिक न्यायाचे सचिवांनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला अफिडेव्हिट दिलं तर काय अफिडेव्हिटवर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल कुणाच तरी. म्हणजे मी अफिडेव्हिटवर सांगितलं की कुणबी जातीचा आहे, कुणबी नोंद आहे माझी, पण तुमच्या नातेसंबंधात तुमच्या ब्लड रिलेशनमध्ये तुम्ही कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा अफिडेव्हिट सोबत जोडावा लागेल आणि तो गाव समितीने आणि तो वंशावळ समितीने मान्य करावा लागेल. मगच त्या ठिकाणी एडीओ प्रमाणपत्र देईल. राजकीय अनेक आक्षेप घेतलेले आहेत. या आक्षेपांना घेऊन ते कोर्टात जाणार म्हणतात, तर त्यांचं मन वळवण्यात समितीला यश नाही. प्रत्येकाचा अधिकार त्यांना आहे. भुजबळांनी काय करावं त्यांना अधिकार प्राप्त आहे. ही समिती जी आहे ही एका पॅरामीटरवर काम करणार आहे. ही समिती ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही किंवा शासनाने मान्य केलेल्या ओबीसी समाजाच्या सोयी सवलती, जसं आता जे बजेट अलॉट केलं होतं ओबीसीच्या मंत्रालयाला 750 कोटी, त्यातलं 10% किंवा 20% निधी डिस्बर्स झाला. हा 100% निधी मार्चपर्यंत मिळाला पाहिजे. याकरता ओबीसी मंत्रालयाला आणि वित्त मंत्रालयामध्ये समन्वय करायचा आहे. 3,500 कोटी रुपये आजच्या डेटला 3,500 कोटी रुपये सरकारने ओबीसी मंत्रालयाला द्यायचे आहे. त्याबद्दलच्याही महत्वाचे विषय या ठिकाणी चर्चेला झाले. ही बैठक काही एकटी मराठा आणि ओबीसीच्या केवळ या दोन समाजामध्ये काही तेढ निर्माण करणारी बैठक नाही आहे. या बैठकीमध्ये संपूर्ण सांगोपांग योजना म्हणजे जवळपास 12-14 विषयावर चर्चा झाली आहे आणि मंत्री छगन भुजबळ साहेब अध्यक्ष असताना त्याही उपसमितीने घेतलेल्या निर्णयावर चर्चा झाली आहे. त्यामुळं ही स्पष्टता आहे. ही मंत्रिमंडळ उपसमिती महाराष्ट्राच्या 18 पगड जाती 12 बोलतेदार समाजाला न्याय देण्याकरता आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथजी अजितदादा सोबत आम्ही या ठिकाणी या ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याकरता या समितीची जी कॅबिनेट सब कमिटीची पूर्ण काम त्यावर आम्ही करणार आहोत. राजकीय प्रश्न असा आहे की दोन्ही बंधू जे आहेत ते पुन्हा एकदा एकत्र आले ठाकरे आणि मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने त्यांनी मोर्चे बांधणी आता सुरू केलेली आहे. कशा जागा वाटप करता येतील रणनीती आता सुरू झाली. मी यापूर्वीच सांगितलं आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा आम्ही जो काही आमच्या कोर ग्रुप किंवा आम्ही जे काही आमचा पक्ष आहे आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिकही एकत्र यावं, घरगुती एकत्र यावं, कौटुंबिकही एकत्र यावं आणि राजकारणातही एकत्र यावं. आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय. शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले. राजकारणात त्यांचं पटलं नाही, वेगळे झाले. आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं, एकत्र आले. त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे? याच्या मधात वेगळे झाले कुठल्या कारणाने झाले होते? राजकीय कारणाने झाले होते. एकत्र का आले तर राजकीय कारणाने आले. त्याच्या मधात बावनकुळेचा का प्रश्न आहे? उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडलेली आहे. जी मतं फुटलेली आहेत ती महाराष्ट्रातली सुद्धा जी मतं फुटली अशी माहिती समोर येते सूत्रांकडून. तर जे विरोधक आहेत किंवा महाविकास आघाडीतले नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मतं फुटली असं म्हणताय, मग त्याचे पुरावे द्या. मुख्यमंत्र्यांनी कालच म्हटलं होतं की आगे आगे देखो होत आहे का कुठेतरी याला या देशातल्या 140 कोटी जनतेचं, या देशातल्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी खासदाराचं, राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या खासदाराचं प्रचंड विश्वास, भारताच्या विकासाचा विश्वास, देशाच्या विकासाचा विश्वास माननीय प्रधानमंत्री मोदीजीवर आहे.
आणि पुन्हा एकदा या देशाने दाखवून दिलेलं आहे या निवडणुकीत की एनडीए प्रचंड मजबूत आहे. उलट ज्यांनी या राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदामध्ये आम्हाला एनडीएचे मतं फोडायची आहे, एनडीएचे मतं आम्ही तोडू आणि आमचा उपराष्ट्रपती निवडून आणू, त्यांनी असं म्हटलं होतं. त्यांनी अशा वल्गना केल्या होत्या. खरं तर त्यांनी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि वरच्या त्यांच्या संपूर्ण राहुल गांधींनी आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे की अवैध मतं कुणाची आहेत. त्यानंतर त्यांना कमी जे 300 मतं मिळाले, कमी मतं का मिळाले, कुणाचे मतं गेलेत. मला असं वाटतं की ते अजूनही आत्मपरीक्षण करत नाही आहे. लोकप्रतिनिधी मोदींच्या मागे आहे, खासदार मोदींच्या मागे उभे आहेत, लोकसभा मोदींच्या मागे उभी आहे, राज्यसभा मोदींच्या मागे उभी आहे. आणि पुन्हा हे सिद्ध झालं आहे की या देशामध्ये भारताच्या विकासाचा जर केंद्रबिंदू काय आहे तर माननीय पंतप्रधान मोदीजी आहे. हे राज्यसभेच्या लोकसभेच्या खासदारांनी पुन्हा एकदा सरकार एनडीएला मतदान करून दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना आत्मपरीक्षण करायचं आहे. ते आता उलटे पडलेले आहेत. त्यांना त्यांचे मतं तपासायचे जे कोणते मतं कुठे गेले हे त्यांनी आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जनसुरक्षेच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी जी आहे ते राज्यभर आंदोलन करते. सुप्रिया सुळे सुद्धा आंदोलनात सहभागी झालेल्या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. जनसुरक्षा कायद्याचा जो ड्राफ्ट तयार झाला त्याचे तुम्ही अध्यक्ष होतात त्या समितीचे, काय करणार? जनसुरक्षा विधेयकाच्या कायद्याच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष मी होतो आणि त्या समितीमध्ये नाना पटोलेजी, विजय वडेट्टीवारजी, शशिकांत शिंदेजी, त्यानंतर शिवसेनेचे सर्व उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधव, त्यानंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब, आव्हाडजी, जितेंद्र आव्हाडजी सर्व होते. त्यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचं सविस्तर प्रेझेंटेशन जॉईंट सिलेक्शन कमिटी समोर झालं आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं. आणि समाधान व्यक्त करून हा जो कायदा तयार झाला आहे हा केवळ जे नक्सलाइट मुवमेंट आहे याच्याकरता येणारी पिढी ही बळू नये आणि नक्सलाइट मुवमेंटला ज्या पद्धतीचा सपोर्ट मिळतोय तो सपोर्ट शोधून काढावा. अशा काही संघटना ज्या अजूनही माओवादी विचार, नक्सलाइट विचाराला समर्थन करणाऱ्या आहेत त्या संघटना यातून बॅन कराव्या. याकरता अत्यंत प्रामाणिकपणे या राज्याच्या नक्सलाइट विचाराला बाहेर काढण्याकरता, नक्सलिझम खतम करण्याकरता हा त्या ठिकाणी विधेयक आलेला आहे. एकीकडे सर्वांनी समर्थन केलं आहे. माझ्याकडे हजेरी आहे, हजेरी पुस्तकावर कुठल्या कुठल्या बैठकीत कोण कोण हजर होतं आणि त्यांनी काय काय मांडलं आहे. त्यामुळे आता त्यांना हा अधिकार नाही आहे. आता फक्त निवडणूक तोंडासमोर ठेवून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे राजकारण त्यांना करायचं आहे म्हणून ते मोर्चा काढतायत. सर, हिंदी में बताइए, आज अहम बैठक हुई, 3 मुद्दों पर चर्चा की और क्या छगन भुजबल की नाराजगी को दूर करने में आपको कामयाबी मिली? आज ओबीसी कैबिनेट सब कमेटी की बैठक हुई. उस बैठक में छगन भुजबल जी, पंकजा मुंडे जी, अतुल सावे जी, गणेश नाइक जी, दत्ता भरने जी, गुलाबराव पाटिल जी, हम सब कैबिनेट सब कमेटी के सारे मेंबर थे. सबने मिलकर जो ओबीसी समाज की जो डिमांड्स है वो डिमांड पे चर्चा की, जिसमें सबसे बड़ी डिमांड है कि 3,500 करोड़ जो अभी ओबीसी की समाज के लिए जो बजटेड अमाउंट है लेकिन वो अभी तक ओबीसी मंत्रालय को नहीं मिला है, उसको आने वाले बजट में उसके लिए बजट में उसका प्रावधान हो, वो निधि जो फंड्स है उसका डिसबर्समेंट हो, इसके लिए चर्चा की. उसके बाद जो ओबीसी समाज के हॉस्टल्स है, ओबीसी समाज के जो वहां पर उनके ऑफिसेस है उनके लिए जगह देने का निर्णय हुआ. साथ साथ में अन्ना साहेब पाटिल ये जो महामंडल है जिनके माध्यम से युवकों को व्यवसाय मिलता है, उसी तरह की योजना ओबीसी समाज के लिए भी की जाए, उसके लिए भी चर्चा हुई. और साथ साथ में छगन भुजबल जी जब ओबीसी समाज के कैबिनेट सब कमेटी के चेयरमैन थे वो समय कुछ निर्णय हुए, उनका भी एक्शन टेकन रिपोर्ट अगले समिति में लाने के लिए बोला है, अगले बैठक में लाने के लिए बोला है. उसके साथ साथ आज के बैठक में
जो मराठा समाज के आंदोलनों को लेकर एक निर्णय हुआ था, जीआर निकला था, उस जीआर में उसकी भी चर्चा लंबी हुई। उस जीआर में स्पष्टता देने का हमने प्रयास किया कि, और सबने कहा, आखिरी बैठक का समापन क्या हुआ, तो सबने निर्णय लिया कि जो जीआर निकालने के पीछे का मकसद था हमारे सरकार का, कि कोई भी व्यक्ति कुंभी है और उनको प्रमाण पत्र नहीं मिला है, उसके लिए जो जीआर निकाला गया, उस जीआर में जो समितियां बनेगी, एक विलेज लेवल की समिति है, एक वंशावळ समिति तहसील लेवल की है, फिर एसडीओ को प्रमाण पत्र देना है, हमारे जो सब डिविजनल ऑफिसर को। तो ये जो प्रमाण पत्र देने वाले हैं, पहली कमेटी से, गांव समिति से लेकर एसडीओ तक, ये प्रक्रिया में कोई भी गलत तरह का प्रमाण पत्र नहीं इश्यू होना चाहिए। जो प्रमाण पत्र इश्यू होगा, जो कास्ट सर्टिफिकेट इश्यू होगी, वो नियम से होगी। इसके लिए भी नियंत्रण होना चाहिए, ये कैबिनेट सब कमेटी का कहना था। और वो नियंत्रण क्या है, तो हमारे प्रांत एसडीओ होते हैं, उन्होंने देखना चाहिए कि अगर एफिडेविट भी आता है, मैं आपका रिलेटिव एफिडेविट आता है, तो एफिडेविट के साथ जिनका रिलेटिव है उनका कम से कम कुंभी जाति का प्रमाण पत्र, ब्लड रिलेशन का कुंभी जाति का प्रमाण पत्र होना चाहिए। ये नियंत्रण भी इसके ऊपर रहना चाहिए। नहीं तो कोई भी जाके कल इतनी सर्टिफिकेट गलत निकली है, फिर उसका एक कोई व्हाइट बुक निकालो, फिर उसकी एक पूरी इंक्वायरी करो, ये नहीं होना चाहिए। जो भी सर्टिफिकेट इश्यू करने वाला ऑफिसर है, उसने सारी जीआर के हिसाब से, जो जीआर निकला है मराठा समाज के लिए कुंभी डालने का, कुंभी के लेकर ओबीसी में डालने के लिए, वो जीआर को कोई भी गलत पद्धति से यूज ना करे, वो जीआर का ईमानदारी से पालन हो, ये भी चर्चा इस सब कमेटी में हुई है। कोर्ट में जाने की बात कर रहे हैं, सरकार का हिस्सा होने के बावजूद वो इस तरह से सरकार के खिलाफ भूमिका ले रहे हैं। नहीं, देखिए, हर व्यक्ति को व्यक्तिगत अधिकार तो है, उनको कोर्ट में जाना है, कोर्ट में क्या बताना है वो उनका अधिकार है। लेकिन कैबिनेट सब कमेटी के सामने जीआर का वर्ड सेंटेंस पढ़ा गया, और जिसमें स्पष्टता के रूप से सामाजिक न्याय सचिव ने कहा कि इसमें एफिडेविट भी, अगर किसी का ब्लड रिलेशन का प्रमाण पत्र साथ में लगेगा, आपके पास प्रमाण पत्र नहीं लेकिन आपके भाई के पास है, तो आप एफिडेविट देंगे कि मेरे भाई के पास सर्टिफिकेट है, वो जोड़ेंगे, तब जाकर हमारे जो अधिकारी है वो सर्टिफिकेट देंगे, इसे मिलना चाहिए। यही भूमिका कैबिनेट सब कमेटी की है। और मुझे लगता है मराठा सब कमेटी जो कैबिनेट की है, उनका हिसाब से जो जीआर निकला, वो जीआर का अर्थ भी ऐसा ही निकलता है। सर, इसके अलावा नेपाल जैसी स्थिति भारत की भी हो सकती है, अलर्ट रहने की, तो इस तरह की बात संजय राउत ने कही है, इस तरह से डर जता रहे कि यहाँ पे भी वैसे ही होगा। अब संजय राउत को शायद वो नेपाल जाके आए क्या, मुझे मालूम नहीं, नेपाल में दौरा किया क्या उन्होंने, मालूम नहीं मुझे। कहाँ नेपाल, कहाँ भारत देश, कहाँ संस्कृति को देखते हैं आप। भारत की संस्कृति ऐसी है, भारत में 140 करोड़ लोग जिस संस्कार के हैं, ये संस्कार ऐसे है, ये भगवान प्रभु रामचंद्र का देश है, भगवान श्री कृष्ण का देश है, भगवान तथागत गौतम बुद्ध का देश है। ये देश में संस्कार क्या है। और ऐसे कोई हमारी जो महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने जो संविधान बनाया है, वो इतना मजबूत बनाया है कि हमारी जो संविधान है, पूरा विश्व इसका अनुकरण कर रहा है। 140 करोड़ भारतीय जिस संविधान से जुड़े हुए हैं, जिस संविधान को लेकर काम करते हैं, हमारे प्रधानमंत्री जी संविधान को लेकर जिस प्रकार से देश को मजबूत कर रहे हैं, संजय राउत जी जरा ऐसी अराजकता निर्माण करने वाली भाषा आपको जस्ती नहीं है। नेपाल भारत बनेगा, नेपाल जैसी स्थिति भारत में बनेगी, ऐसी अराजकता निर्माण करने वाली बात इस भारत देश में नहीं करनी चाहिए। और भारत देश के इस जो ये संविधान है, ये संविधान से हमारा भारत देश इतना मजबूत है कि संजय राउत जी, ये आपका जो आपके मन में आता है, रात में मुझे मालूम नहीं उनको क्या दिखता है, सवेरे बोलते हो, तो मुझे लगता है कि ऐसा नहीं बोलना चाहिए। सर, पश्चिम महाराष्ट्रातील लोकांमध्ये एक संभ्रम आहे की त्यांना सातारा गॅजेटप्रमाणे जात प्रमाणपत्र मिळणार आहे, दुसरीकडे बेळगाव जे गॅजेट आहे त्याच्या प्रबंधात मिळणार की नाही मिळणार याबाबत संभ्रम आहे। राज्य मागासवर्ग आयोगाने
राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा जो ही जे जातीचा दाखला देण्यासाठी ओबीसी मध्ये जे काही दिशानिर्देश दिले आहे, सर्वात महत्वाचं काय, राज्य मागास आयोगाने जेव्हा ओबीसी समाजात समावेश केला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा, त्यावेळी दिशानिर्देश दिलाय तुम्हाला कसा प्रमाणपत्र दिला पाहिजे, काय दिला पाहिजे, किंवा तेव्हा जे काही ओबीसी समाजात मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचा समावेश करताना जे काही आधार घेतला आहे त्या आधारावरच काम होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठल्याही आपल्या कायदेतज्ञ आहे किंवा राज्याचं लॉ ज्युडिशरी डिपार्टमेंट आहे किंवा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे निकाल आहे, राज्य मागासवर्ग आयोगाचे दिशानिर्देश आहे, या सर्वांचं पालन करून आपल्याला पुढे जावं लागतं. वाइस प्रेसिडेंट बन गए हैं, इस तरह से बधाई देंगे लगातार और 19 वोट्स जो है वो विपक्ष के विरुद्ध। देखिए, मैं सारे राज्यसभा और लोकसभा के जो हमारे सांसद हैं उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत का जो संकल्प मोदी जी ने किया है, वो संकल्प को आज फिर एक बार इस देश ने बहुमत दे दिया है और ये फिर एक बार बड़ा मैंडेट मोदी जी को मिला है। और उपराष्ट्रपति का जो चुनाव हुआ है, हमारे राज्यपाल जी राधाकृष्णन जी, इनको आज उपराष्ट्रपति बनाया गया, जो चुन कर आए बहुत भारी वोटों से। हमारे एनडीए से ज्यादा वोट हमें मिले। अब तो यूपी वाले और हो जो महाविकास आघाड़ी के नेता, इन्होंने आत्मपरीक्षण करना चाहिए। 15 वोट किसके खराब हुए, जो हमें एनडीए को वोट मिले वो किसके वोट मिले, उनका जवाबदारी हमारी जवाबदारी नहीं है, वो देखते बैठेंगे। लेकिन माननीय प्रधानमंत्री मोदी जी को फिर एक बार मैंडेट मिला है। हमारी सरकार जिस प्रकार से मजबूती से काम कर रही है, विकसित भारत के लिए मैंडेट मिला है। मुझे लगता है अब फिर एक बार भारत देश पूरी ताकत से, हमारी सरकार मजबूती से काम करेगी। हमारा पूरा देश, हमारे सांसद, हमारे सारे वोट्स करने वाले जो सांसद है राज्यसभा लोकसभा के, उनका भी मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं। और हमारे उपराष्ट्रपति राधाकृष्णन जी, इनका भी मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं। ठाण्यामध्ये गणेश नाईकांनी काल एक विधान केलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ठाण्यातील रावणाचे आम्हाला आता दहन करायचं आहे येत्या महापालिकेमध्ये। एकूणच वर्चस्व कुठेतरी एकनाथ शिंदेचं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा द्वंद्व सुरू झालंय, लढाई पुन्हा सुरू होते असं त्याने असे म्हटले युतीचा सन्मान नाही राखला जाईल, तर युतीला विरोध करणारा पहिला मी असेल। नाही, असं आहे की भारतीय जनता पार्टीची आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आमची सर्वांची भूमिका ही महायुतीची आहे। आणि ज्या ठिकाणी महायुती होऊ शकत नाही किंवा काही त्या ठिकाणी थोडा मनभेद आहे किंवा मतभेद आहे, त्या ठिकाणी आम्ही असे कुठलेही स्टेटमेंट करणार नाही जे महायुतीला घातक होतील। आणि आमच्याकडनंही कुणी असं स्टेटमेंट करू नये, कारण महायुती ही अत्यंत आमच्याकरता प्राथमिक आहे, प्रथम प्राधान्यावर आहे। आम्ही प्रायमरी प्राधान्य दिलेलं आहे आणि टॉप प्राधान्य महायुतीला दिलेलं आहे। त्यामुळं कुणी या राज्यामध्ये महायुतीला किंवा महायुतीच्या नेत्यांना किंवा महायुतीमधील पक्षांना आपसामध्ये मनभेद तयार होणार नाही। एखादं मतभेद राहू शकाल, पण मनभेद तयार होणार नाही अशी कृती कुणी करू नये, असं आम्ही सर्वांना, आमच्या नेत्यांना आणि आमच्या पक्षाच्या मिटिंगमध्ये आणि कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि निर्देश दिलेले आहेत। आणि त्यामुळं केंद्र स्तरापासून राज्य स्तरापर्यंत भाजपाचा हाच भूमिका आहे। महायुती आम्ही त्या ठिकाणी कायम ठेवू। शेवटचा काल भुजबळ साहेबांनी जी प्रेस घेतली होती त्याच्यामध्ये म्हटलं होतं की प्रमाणपत्र दाखवलेलं, म्हणजे जे त्यांनी पत्र दिले समता परिषदेवर सीएम साहेबांना, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की जे जीआर काढला त्यावेळेस सुनावणी घेतल्या गेल्या नाहीत, हरकती नोंदी घेतल्या नव्हत्या, त्यामुळे हा गॅजेट किती उपयोगात येईल हा प्रश्न आहे। दुसरा मुद्दा असा त्यांनी उपस्थित केला होता की मुळात गॅजेटचं इम्प्लिमेंट करताना कुठलेही आरक्षण देताना सामाजिक मागास असणं गरजेचं आहे। मराठा समाजाला मुळात सामाजिक मागास नाही आहे, तर मग त्यांना कुठल्या आधारावर दिलं गेलं असं त्यांच्याकडे कोर्टाकडे ती भूमिका मांडताय। तर मी वारंवार सांगितलं आपल्याला, राज्य मागास आयोगाने जेव्हा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा ओबीसी मध्ये घेतला, तेव्हा जे काही दिशानिर्देश दिले आहेत त्या दिशानिर्देशाप्रमाणे
सरकारला काम करावं लागतं. आताच्या GR मध्ये स्पष्टता आहे की मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा एवढ्यांनाच कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे. त्याची क्रोनॉलॉजी काय असेल, त्याचा आपले SOP काय असेल ते दिलेली आहे. मग काही मराठा समाजाची मागणी होती की स्थानिक लेवलला काही नोंदी राहिलेल्या आहेत त्या दिसतील आता. तसं तर हे मान्यच करावं लागेल की शिंदे समितीने तुम्हाला संपूर्ण नोंदी शोधून कॅबिनेटला अहवाल सादर केला आहे. तसं तर ते क्लोज झालेलं आहे. पण तरी एकदा पुन्हा संधी ही त्या ठिकाणी मिळत आहे की बाबा ठीक आहे, शिंदे समितीसमोर समजा काही गोष्टी आल्या नसतील तर पुन्हा एकदा तुम्ही दाखवून द्या की प्रतिज्ञापत्र आहे, ठीक आहे, सोबत एखादा कुणबी प्रमाणपत्र जोडावं लागेल. कारण शेवटी तुम्ही ब्लड रिलेशनवर गेले तर एखादा ब्लड रिलेशनमध्ये एखाद्याकडे प्रमाणपत्र आहे, दुसऱ्याला मिळालं पाहिजे का? त्यामध्ये कुणाची ना नाही. पण चुकीच्या पद्धतीचं होणे याकरता नियंत्रण असलं पाहिजे, हे ओबीसीच्या सब कमिटीची मागणी आहे. उत्तर दिलेलं आहे 100 काय सांगाल सातत्यानं रोहित पवारांकडून आरोप केले जातात. नाही, रोहित पवारजींना मी त्यांनी केलेल्या आरोपाचं काल अंतिम उत्तर दिलंय. त्यांना सर्व स्टेटमेंट मी पाठवलं. मागच्या सरकारच्या काळात महसूल मंत्र्यांनी फक्त स्थगिती दिलेली आहे, कुठलाही दंड माफ केला नाहीये. रोहित पवारांनी असे आरोप करण्याच्या पूर्वी आरोपामध्ये कुणालाही भ्रष्टाचाराचे आरोप करताना विचार करून आरोप केले पाहिजे. खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप लावता तेव्हा त्या व्यक्तीची इमेज आणि त्या व्यक्तीचं संपूर्ण त्याच्या मागे असलेला संपूर्ण जो एक समाज असतो तो नाराज होतो. त्याची कार्यपद्धतीवर लोक नाराज होतात. शेवटी आमच्या मागे संपूर्ण महाराष्ट्राची 14 कोटी जनता आहे, सरकारकडे बघताय आणि सरकारच्या एखाद्या मंत्र्याला तुम्ही आरोप लावता तर साऱ्या महाराष्ट्राला संभ्रम निर्माण होतो. त्यामुळं रोहित पवारांनी कुठलीही राजकारणाची एवढी घाई करू नये. त्यांनी आरोप लावताना विचार करून लावला पाहिजे, अभ्यास करून लावला पाहिजे. मी जे उत्तर दिलं होतं विधानमंडळामध्ये ते मागच्या सरकारच्या काळाच्या प्रश्नावर आता उत्तर दिलं होतं, म्हणून माझ्या नावानं छापून आलं. माझ्या नावानं उत्तर का छापून आलं सभागृहात? कारण मागच्या सरकारच्या काळात एखादा समजा काही प्रकरण झालं असेल त्याचं उत्तर या वेळी द्यायचं असेल तर माझ्या नावानं छापून येतं. पण मागच्याही सरकारच्या काळात माननीय विखे पाटील साहेबांनी कुठलाही दंड माफ केला नाही. माननीय विखे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी फक्त त्याला स्थगिती दिलीत आणि तपासणी करा असं म्हटलेलं आहे आणि याची पूर्ण तपासणी चालू आहे. अजूनही केस माझ्या कोर्टामध्ये त्याचं हिअरिंग सुरू आहे. एक हिअरिंग आता मागच्या आठवड्यात झाला आहे आणि मी कुठल्याही प्रकारचा दंड माफ केला नाही, विखे पाटलांनी केला नाही. मात्र यानंतर या राज्यामध्ये कुठल्याही मंत्र्यावर किंवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे असेल तर ते भ्रष्टाचार झाला असं तरच केले पाहिजे. असे चुकीचे आरोप करून तोंडावर पडू नये असं मला वाटतं.